समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो शिवाय. नमस्कार मंडळी. ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आजच्या सोमवती अमावस्येच्या निमित्त आपण पाहणार आहोत की घराच्या सुखसमृद्धीसाठी आणि पितरांच्या आत्मशांतीसाठी दीपदान कसे करावे. विशेषतः विधवा महिला दीपदान करू शकतात का? आणि कणकेचा दिवा लावण्याचे खरं नियम काय आहेत? संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विधवा महिला देखील सोमवती अमावस्येची पूजा आणि उपवास नक्कीच करू शकतात. आपल्या शास्त्रात भक्ती आणि साधनेचा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे. परंतु विवाहित स्त्रिया हा उपवास पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. तर विधवा महिलांनी हा उपवास आणि पूजा स्वतःच्या आत्मिक शांतीसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि पितरांच्या मोक्षासाठी करावा. विधवा महिलांनी सोमवती अमावस्येला पूजा करताना काही पद्धतींचे नियम पालन करावे. कोणती पूजा करावी? भगवान शिव व विष्णूंची पूजा कशी करावी? सोमवती अमावस्येला भगवान विष्णूंच्या पूजेसाठी कोणताही निश्चित कालावधी म्हणजे वेळ नसतो. पण सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तापासून किंवा सकाळी 7 ते 9च्या दरम्यान शुभ वेळेत 1-2 तासांची पूजा करणे उत्तम मानले जाते. पूजेनंतर दिवसभर उपवास म्हणजे निर्जळी किंवा फलाहारी ठेवणे अत्यंत फलदायी असते. सकाळी लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान केले तर उत्तमच. सूर्यदेवाला जल अर्पण करावे. भगवान विष्णूंच्या समोर दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. विष्णू कृपेसाठी विष्णू सहस्रनाम किंवा भगवद्गीता या ग्रंथांचे पठण करावे. उपवास कसा ठेवावा? भक्तिभावाने दिवसभर उपवास करावा. या दिवशी अनेक सुवासिनी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी उपवास करतात. उपवासात फळे, दूध किंवा साबुदाणा चालतो. संध्याकाळी देवाची पूजा करून आरती झाल्यावर फलाहार किंवा एक वेळ सात्विक भोजन घ्यावे. सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व असते. पिंपळाच्या मुळाला पाणी व दूध अर्पण करून 7, 11 किंवा 108 वेळा परिक्रमा घालावी. आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तींना किंवा मंदिरात अन्न, वस्त्र व दक्षिणा दान करावे. तसेच सोमवती अमावस्येला भगवान शंकराची सेवा करण्यासाठी सकाळी 6 ते 8च्या दरम्यान किंवा प्रदोष काळात सूर्यास्ताच्या वेळी पूजा करणे सर्वोत्तम मानले जाते. या दिवशी सकाळी दीपदान हे सूर्योदयापूर्वी पहाटे 4:30 ते 5:30च्या किंवा सूर्योदयानंतर लगेच सकाळी 6 ते 8च्या दरम्यान करावे. भगवान शंकराची सेवा कशी करावी? महादेवाचा अभिषेक करताना तांब्याच्या पात्रातून शिवलिंगावर शुद्ध जल किंवा पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध, साखर याने पिंडीचा अभिषेक करावा. अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. बेलपत्र अर्पण करावे. 3 पानांचे बेलपत्र शिवलिंगावर वहावे. बेलपत्रावर चंदनाने ओम लिहून अर्पण केल्यास अधिक पुण्य मिळते. पांढरी फुले, आकड्याची फुले, धतुरा किंवा भस्म भगवान शंकरांना प्रिय आहे. ओम नमः शिवाय, महामृत्युंजय मंत्र, शिव पंचाक्षरी मंत्र यांचा जास्तीत जास्त जप करावा. शिवमहिम्न स्तोत्र, शिवलीलामृत वाचन, रुद्र अध्याय, शिवपुराण, शिवस्तुती यांचे वाचन किंवा श्रवण करावे. शिवमंदिरात किंवा घरच्या देवघरात तुपाचा दिवा लावावा. गरजू व्यक्तींना अन्नदान करावे. गायींना चारा द्यावा. पक्ष्यांना धान्य टाकावे. राग, वादविवाद, अपशब्द, मांसाहार व मद्यपान टाळावा. कोणालाही दुखवू नये. विशेष म्हणजे सोमवारी शिवलिंगावर जल अभिषेक करून 108 वेळा ओम नमः शिवाय मंत्र जप केल्यास भगवान शंकराची विशेष कृपा प्राप्त होते असे मानले जाते. सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेवांचा म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा वास असतो. तिथे तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा. विधवा महिला देखील सोमवती अमावस्येची पूजा आणि उपवास नक्कीच करू शकतात.
आपल्या शास्त्रात भक्ती आणि साधनेचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे. परंतु विवाहित स्त्रिया हा उपवास पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात, तर विधवा महिलांनी हा उपवास आणि पूजा स्वतःच्या आत्मिक शांतीसाठी आणि मुलांच्या प्रगतीसाठी, कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि पितरांच्या मोक्षासाठी करावा. विधवा महिलांनी सोमवती अमावस्येला पूजा करताना नियम व पद्धतींचे पालन करावे. कोणती पूजा कशी करावी? भगवान शिव आणि विष्णूची पूजा कशी करावी? भगवान शिव आणि विष्णूंची पूजा करावी. शिवलिंगावर जलाभिषेक करून ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. विष्णू पूजेमध्ये विष्णू सहस्रनाम पठण करणे अत्यंत फलदायी ठरते. पिंपळाच्या झाडाची पूजा सकाळी पिंपळाच्या मुळाशी पाणी आणि थोडे दूध अर्पण करावे. परंतु फेरी म्हणजे परिक्रमा मारताना सुवासिनी महिलांप्रमाणे कच्चं सूत किंवा दोरा गुंडाळण्याची गरज नाही. तुम्ही शांतपणे मनोभावे झाडाला 7 किंवा 11 फेऱ्या मारून नमस्कार करू शकता. पितृतर्पण आणि सेवा सर्वात महत्त्वाच्या म्हणजे अमावस्या ही पितरांची तिथी मानली जाते. विधवा महिलांसाठी पितरांची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक असते. सकाळी दक्षिण दिशेला तोंड करून पूर्वजांचे म्हणजे पती आणि इतर दिवंगत पूर्वज यांचे स्मरण करावे. तांब्याच्या पात्रात पाणी घेऊन त्यात काळे तीळ टाकून ते पाणी पितरांना अर्पण करावे. नैवेद्य कसा करावा? दुपारी 12:30च्या आधी घरात बनवलेल्या सात्विक जेवणाचा किंवा खीरपुरीचा पहिला घास कावळ्यांसाठी आणि गायीसाठी बाहेर काढावा. संध्याकाळी घराच्या बाहेर किंवा बाल्कनीमध्ये दक्षिण दिशेला मुख करून मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावावा, जो पितरांना मार्ग दाखवतो. घरातील तुळशीजवळ आणि पिण्याच्या पाण्याच्या जागेपाशी म्हणजे भरलेला माठ किंवा हंडा किंवा वॉटर प्युरिफायर याजवळ दिवा लावावा. दानधर्म तुमच्या क्षमतेनुसार मंदिरात किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला द्यावे. जसे अन्नदान म्हणजे तांदूळ, पांढरे वस्त्र, काळे तीळ किंवा दूध दान करावे. पूजेच्या वेळी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये. उपवासाच्या दिवशी पूर्ण सात्विक राहणे, जसे लसूण, कांदा खाऊ नये. मनात कोणतीही संकोच किंवा दुःख न ठेवता ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवून ही सेवा करावी. विधवा महिलांनी सोमवती अमावस्येची पूजा करताना संकल्प कसा करावा व पूजेच्या शेवटी कोणते मंत्र व आरती म्हणावी याविषयी आपण जाणून घेऊया. पूजा सुरू करण्यापूर्वी हातामध्ये थोडे पाणी, अक्षता म्हणजे तांदूळ आणि एक फूल घ्यावे. डोळे बंद करून मनामध्ये संकल्प सोडावा. मी म्हणजे स्वतःचे नाव घ्यावे. आज सोमवती अमावस्येच्या शुभ दिवशी भगवान शिव, विष्णू आणि माझ्या सर्व पितरांचे स्मरण करत आहे. माझ्या हातून घडत असलेली ही पूजा मी माझ्या पूर्वजांच्या म्हणजे पितरांच्या आत्मिक शांतीसाठी, माझ्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि घरात सुखसमृद्धी राहण्यासाठी करत आहे. देवा, माझी ही सेवा स्वीकार कर, असे म्हणून हातातील पाणी आणि अक्षता देवाच्या समोर किंवा जमिनीवर सोडाव्यात. या दिवशी विशेष म्हणजे पूजेचे मंत्र कोणते म्हणावे? पूजा करताना दिवा लावल्यानंतर शांत बसून 11 किंवा 108 वेळा महादेवाचा मंत्र ओम नमः शिवाय व भगवान विष्णू यांची ओम नमो भगवते वासुदेवाय व पितरांचा मंत्र दीपदान करताना ओम पितृभ्य नमः असे करावे. पूजा पूर्ण झाल्यावर भगवान विष्णू, शंकर भगवान आणि विठ्ठलाची आरती करावी. आरती पूर्ण झाल्यावर कापूर लावून घरामध्ये देवाचा धूर दाखवावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पूजेनंतर क्षमा याचना करावी. देवापुढे हात जोडून म्हणावे, हे महादेवा, हे विष्णू मावली, मी अज्ञानी आहे. मला पूजेचे संपूर्ण नियम माहिती नाहीत. जर माझ्या पूजेमध्ये किंवा मंत्रजपामध्ये काही चूक झाली असेल तर मला आपली लेक समजून क्षमा करा आणि माझ्या कुटुंबावर तुमचा आशीर्वाद कायम ठेवा. अशा रीतीने केलेली पूजा पितरांपर्यंत आणि देवांपर्यंत थेट पोहोचते. विधवा महिला नक्कीच दीपदान करू शकतात. आपल्या शास्त्रात दीपदान करण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला दिला आहे. दीपदान केल्याने घरात म्हणजे प्रकाश, सकारात्मक ऊर्जा येते आणि पितरांना मोक्ष मिळतो. विधवा महिलांनी केलेले दीपदान त्यांच्या दिवंगत पतीच्या
आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. विधवा महिलांनी दीपदान कसे व कुठे करावे त्याबद्दल जाणून घेऊया. संध्याकाळी घराच्या बाहेर किंवा बाल्कनीमध्ये दक्षिण दिशेला मुख करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे पितर प्रसन्न होतात. पिंपळाच्या झाडाखाली जाऊन दिवा लावावा. यामुळे विष्णू, शिवशंकर व पितरांचा तिघांचा आशीर्वाद मिळतो. घरामध्ये सुखशांती राहण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा. तुळशीपाशी किंवा पाणवठ्याजवळ म्हणजे घरातील प्युरिफायर असेल तिथे दिवा नक्की लावावा. दीपदान करताना कोणती काळजी घ्यावी? दिवा लावताना ओम पितृभ्य नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्रांचा मनात जप करावा. शक्यतोवर काळ्या रंगाचे कपडे घालून दीपदान करू नये. पांढरे किंवा पिवळे किंवा साधे सुती कापड परिधान करावे. मनात कोणताही संकोच किंवा भीती न ठेवता पूर्ण श्रद्धेने दीपदान करावे. दिवा लावण्यासाठी गाईचे शुद्ध तूप किंवा मोहरीचे किंवा तिळाचे तेल वापरणे उत्तम मानले जाते. या सोमवती अमावस्येला पूर्वजांच्या सुखासाठी आणि घराच्या प्रगतीसाठी तुम्ही मनभावे दीपदान करू शकता. सोमवती अमावस्येला घराच्या सुख-समृद्धीसाठी आणि पितरांच्या आत्मशांतीसाठी एकूण 5 किंवा 11 दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. विधवा महिलांनी हे दीपदान केल्यास पूर्वज खूप प्रसन्न होतात. 5 दिवे लावायचे असल्यास पहिला दिवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. दुसरा दिवा पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. तिसरा दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बाहेर डाव्या किंवा उजव्या बाजूला लावावा. चौथा दिवा घरातील तुळशीच्या कुंडीत तुपाचा दिवा लावावा. 5वा दिवा घरातील पिण्याच्या पाण्याच्या जागेजवळ लावावा. हे पितरांचे स्थान मानले जाते. एकूण 11 दिवे लावायचे असल्यास 5 दिवे लावून उरलेले 6 दिवे तुम्ही घराच्या मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना किंवा महादेवाच्या किंवा विष्णूच्या मंदिरात जाऊन दिवे लावू शकतात. घरातील देवघरासमोर एक दिवा लावायचा. घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीमध्ये आकाशाच्या दिशेने एक दिवा लावायचा. त्यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला दान करावे. या दिवशी दिव्यासोबत दान करण्याचेही मोठे महत्त्व आहे. अन्नदान करू शकतात, जसे तांदूळ, पांढरी डाळ, साखर किंवा दूध. पांढऱ्या वस्तू पितरांना प्रिय असतात. वस्त्रदानमध्ये एखादे पांढरे सुती वस्त्र किंवा टॉवेल, दक्षिणा, आपल्या इच्छेनुसार काही पैसे देऊन हे साहित्य ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला द्यावे. मनात पूर्वजांचे स्मरण करून आशीर्वाद मागावा. दीपदानासाठी मातीच्या पंत्या वापरणे सर्वात उत्तम आणि शास्त्रोक्त मानले जाते. माती ही पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे, ज्यामुळे पूजेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मातीच्या पंत्या वापरताना आणि दीपदान करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या. मातीच्या पंत्या अगदी नवीन असाव्या. वापरलेल्या जुन्या पंत्या पुन्हा वापरू नयेत. पाण्यात भिजवून घ्याव्यात. नवीन पंत्या वापरण्यापूर्वी 2 ते 3 तास स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवाव्यात आणि नंतर सुकवून वापराव्यात, जेणेकरून तेल किंवा तूप जास्त शोषून घेणार नाही. खाली आसन द्यावे. पंती थेट जमिनीवर ठेवू नये. पंतीच्या खाली थोडे तांदूळ किंवा काळे तीळ ठेवावे. विशेषतः पितरांच्या दिव्याखाली काळे तीळ ठेवावे. जर मातीच्या पंत्या नसतील तर काही कारणास्तव मातीच्या पंत्या मिळाल्या नाहीत तर तुम्ही घरच्या घरी गव्हाच्या पिठाचे मीठ न टाकता बनवून वापरू शकतात. पिठाचे दिवे देखील पितृकार्यासाठी अत्यंत पवित्र मानले जातात. तुम्ही हे सर्व दिवे संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान म्हणजे प्रदोष काळात लावू शकतात, कारण हा वेळ दीपदानासाठी सर्वात शुभ मानला जातो. कणकेच्या पिठाचा दिवा बनवताना काही महत्त्वाचे नियम पाळणे आवश्यक असतात, जेणेकरून पूजेचे व दीपदानाचे पूर्ण फळ मिळते. पिठाच्या दिव्यामध्ये मीठ टाकू नये. पूजेच्या दिव्यासाठी लागणारे पीठ पूर्णपणे अळणी असावे. दिवा बनवण्यासाठी जे पीठ तुम्ही मळणार आहात त्यात चुकूनही मीठ टाकू नये. थोडी चिमूटभर पीठ मळताना हळद टाकावी. हळदीमुळे दिव्याला शुभ पिवळा रंग येतो आणि पूजेमध्ये हळद अत्यंत पवित्र मानली जाते. जर हा दिवा तुम्ही पिंपळाच्या झाडापाशी किंवा घराबाहेर लावणार असाल तर पिठात थोडी साखर किंवा गूळ टाकू शकता. यामुळे दिवा शांत झाल्यावर जेव्हा तुम्ही तो गाईला किंवा मुंग्यांना
खायला द्याल, तेव्हा ते अन्न गोड आणि तृप्त करणारे ठरते. पीठ कशाने मळावे? तर पीठ मळताना साध्या पाण्याऐवजी थोड्या दुधाचा किंवा गंगाजलाचा वापर केल्यास दिवा अधिक पवित्र बनतो. दिवा कसा बनवावा? पीठ घट्ट मळून घ्यावे, जेणेकरून दिवा लावल्यावर त्याचा आकार बदलणार नाही किंवा तूप तेल गळणार नाही. दिव्याला छान गोल किंवा चौकोनी आकार देऊन मध्यभागी वात ठेवण्यासाठी जागा करावी. आज संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान तुम्ही हे कणकेचे दिवे लावून दीपदान करू शकतात. पंतीचा दिवा असेल तर त्यामध्ये अर्ध्याहून अधिक पंती भरावी. दिव्यामध्ये तेल किंवा तूप इतके भरावे की पंती अर्ध्यापेक्षा जास्त भरेल. वात पूर्णपणे तेलात तुपात भिजलेली असावी. दिवा किती वेळ जळावा? अमावास्येचे दीपदान करताना दिवा कमीत कमी 20 ते 30 मिनिटे सतत जळत राहणे शुभ मानले जाते. पिठाचा दिवा जास्त वेळ जळल्यास पीठ भाजले जाऊ शकते. त्यामुळे तो साधारणतः अर्धा तास जळेल इतकेच तेल किंवा तूप टाकताना घ्यायची काळजी म्हणजे तेल गळू नये. पिठाचा दिवा बनवताना तो व्यवस्थित घट्ट बनवावा. जर पीठ सैल असेल तर तेल बाहेर गळू शकते. तेल गळणे अशुभ मानले जाते. दिवा लावल्यावर तो स्वतःहून शांत होऊ द्यावा. फुंकर मारून किंवा हाताने वारा घालून दिवा कधीही विझवू नये. आज संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान तुम्ही हे दिवे लावू शकतात. दिवा शांत झाल्यावर उद्या सकाळी तो गाईला किंवा मुंग्यांना खायला द्यावा. पिंपळाच्या झाडाजवळ किंवा मंदिरात लावलेले दिवे तिथेच ठेवून लगेच घरी येणे हीच योग्य पद्धत असते. दिवा विझेपर्यंत तिथे थांबण्याची अजिबात गरज नसते. दिवा तिथेच राहिला तरी का चालतो? आपण जेव्हा मंदिरात किंवा झाडापाशी दीपदान करतो तेव्हा ते स्थान सार्वजनिक किंवा देवाचे असते. आपण देवाच्या चरणी दिवा अर्पण करून आपल्या घरी परत यायचे असते. पिंपळाच्या झाडापाशी ठेवलेला कणकेचा दिवा दुसऱ्या दिवशी सकाळी तिथल्या मुंग्या, पक्षी, खारी किंवा गाय अन्न म्हणून खातात. मंदिरात ठेवलेला दिवा मंदिराचे पुजारी किंवा सेवक सकाळी गोळा करतात. त्यामुळे त्याची विल्हेवाट निसर्गात आपोआप होते. तुम्ही तिथे थांबण्याची गरज नाही. दीपदानाचा मुख्य उद्देश म्हणजे भाव आणि प्रकाश हा आहे. तुम्ही दिवा लावला, पूर्वजांचे स्मरण केले आणि प्रार्थना केली, तुमचे कर्म तिथे पूर्ण झाले. दिवा किती वेळ जळतो आणि पीठ किती शिजते याने तुमच्या पुण्यात काहीही फरक पडत नाही. तुम्हाला फक्त एकच काळजी घ्यायची आहे. तुम्ही जे दिवे घरी म्हणजे घराच्या बाहेर दक्षिण दिशेला किंवा मुख्य दारावर किंवा पाणवठ्याजवळ लावणार आहात, ते दिवे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही उचलून गाईला किंवा झाडाच्या मुळाशी टाकावे. बाहेरचे दिवे तिथेच राहिले तरी चालतील. आज संध्याकाळी पूर्ण आनंदाने व शांत मनाने तुम्ही दीपदान पूर्ण करू शकता. सोमवती अमावास्येला दिव्याची वात तयार करताना देवासाठी आणि पितरांसाठी वेगवेगळ्या वाती वापरायच्या असतात. देवाच्या दिव्यासाठी जोडवात कशी करावी? देवघर, तुळशी व पिंपळाच्या झाडासाठी बाजारात मिळणारा साधा पांढरा कापूस घेऊन कापसाचे 2 समान छोटे भाग हाताने लांब करून 2 वेगवेगळ्या सुट्या वाती म्हणजे लांब वाती तयार कराव्या. आता या दोन्ही वाती एकत्र करून म्हणजे एकमेकांना जोडावं आणि हाताला थोडे दूध किंवा तूप लावून त्याचे पुढचे टोक एकत्र पीठ देऊन एक करा. अशा प्रकारे 2 वाती एकत्र करून एक जोड वात तयार होते. ही वात दिव्याच्या मध्यभागी किंवा कडेला ठेवावी. पितरांच्या दिव्यासाठी एकमुखी वात कशी करावी? घराबाहेर दक्षिण दिशा किंवा पाणवठ्यासाठी कापसाचा एकच भाग घेऊन हाताने लांब आणि सुटसुटीत एक वात करावी. यात दुसरी वात जोडायची गरज नसते. फक्त एकच वात हाताने पीठ देऊन तयार करावी. ही वात मोहरीच्या तेलाच्या दिव्यात ठेवावी आणि तिचे टोक दक्षिण दिशेकडे करावे. वात तयार करताना हाताला थोडे दूध किंवा विभूती म्हणजे भस्म लावून पीठ दिला तर वात कडक होते आणि तेलात तुपात विरघळत नाही. त्यामुळे दिवा न विझता छान जळत असतो. सोमवती अमावास्येच्या उपवासाचे पाळणे म्हणजे उपवास सोडणे दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी 16 जूनला सकाळी करणे सर्वात उत्तम मानले जाते. जर तुम्हाला पूर्ण दिवस उपवास करणे शक्य नसेल, तर आज म्हणजे 15 जूनला संध्याकाळी पूजा आणि दीपदान झाल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता.
8 वाजेनंतर सात्विक भोजन करून उपवास सोडू शकतात. जर तुम्ही पूर्ण उपवास करणार असाल तर आज रात्री फक्त फळांचा आहार घ्यावा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी अंघोळ करून देवाची पूजा करून पारणे करावे. पारणे कसे करावे म्हणजे उपास कसा सोडावा? उपास सोडताना जेवणामध्ये लसूण किंवा कांद्याचा वापर करू नये. पूर्णपणे सात्विक, मऊ अन्न म्हणजे वरण-भात, खिचडी खावे. आज रात्री व उद्या सकाळी जे अन्न तुम्ही खाणार आहात, त्यातील पहिला घास गायीसाठी किंवा कावळ्यासाठी आवर्जून बाहेर काढावा. त्यानंतरच जेवण करावे. उपवास सोडण्यापूर्वी घराच्या देवघरातील देवाला नमस्कार करून आणि पूर्वजांचे स्मरण करून थोडे पाणी पिऊन अन्नाचा पहिला घास घ्यावा. आज सोमवार असल्याने महादेवाची कृपा, अमावास्या असल्याने पितरांचा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळेल. सकाळी म्हणजे मंगळवारी 16 जूनला उपवासाचे पारणे करण्यापूर्वी पितरांच्या आणि महादेवाच्या नावाने दान करणे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. विधवा महिलांनी हे दान केल्याने पितृदोष पूर्णपणे दूर होतो आणि घरात सुखसमृद्धी टिकून राहते. पारणे करायच्या आधी आपण काय वस्तूंचे दान करू शकतो, जसे अन्नदान, 1 किलो पांढरा तांदूळ किंवा पांढरी उडीद डाळ, साखर आणि थोडे तूप, काळे तीळ, पितरांच्या शांतीसाठी थोडे काळे तीळ दान करावेत. तुमची इच्छा असेल तर एखादे पांढरे सुती कापड किंवा टॉवेल दान करू शकता. दान देणाऱ्या साहित्यांवर आपली क्षमतानुसार काही पैसे जसे 11, 21, 51 रुपये नक्की ठेवावे. दान करण्यासाठी मंगळवारी सकाळी उठून स्नान करावे आणि देवघरात दिवा लावावा. जे साहित्य तुम्ही दान करणार आहे ते एका पाटावर ठेवून घ्यावे. त्यावर थोडे पाणी शिंपडून हात जोडून पूर्वजांचे स्मरण करावे आणि म्हणावे, हे माझ्या पूर्वजांनो, तुमच्या नावाने मी हे दान करत आहे. याचा स्वीकार करून आम्हाला आशीर्वाद द्या. हे दान तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला देऊ शकतात. हे दान घराबाहेर काढून दिल्यानंतर किंवा मंदिरात पाठवल्यानंतर स्वतः सात्विक जेवण करून उपवासाचे पाळणे करावे. हे दान मंगळवारी सकाळी 8 ते 11च्या दरम्यान मंदिरात किंवा ब्राह्मणाच्या घरी पोहोचवणे सर्वात उत्तम राहील. शक्यतो दुपारी 12 वाजेच्या आधी हे दान पूर्ण करावे. कारण शास्त्रात दुपारच्या वेळानंतर केलेले दान पितृकार्यासाठी स्वीकारले जात नाही. मंडळी, ही होती सोमवती अमावस्येच्या दीपदानाबद्दल आणि पूजेबद्दलची शास्त्रोक्त माहिती. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय किंवा ओम पितृभ्यो नमः नक्की लिहा. धन्यवाद. तुमची पूजा मंगलमय हो.